नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. वयाची 6 दशकं झालीत. नीट समजायला लागल्यानंतरच पदार्थांच्या चवींची जास्त जाणीव झाली. जीवन असेपर्यंत वेगवेगळ्या पदार्थांचा किंवा एकच पदार्थ पण त्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असे आस्वाद मनुष्य प्राणी घेत असतो आणि आपापल्या आवडीनिवडीनुसार खाताना त्या पदार्थांना विशेष प्राधान्य देत असतो. त्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद असा घेत असतो. जगभरात फिरणाऱ्या व्यक्तींना तर जास्त पदार्थ चाखण्याची, खाण्याची, पिण्याची मजा घेता येते. अगदी परदेशचा विचार जरी नाही केला तरी 12 मैलांवर भाषा बदलते म्हणतात, तसं 12 मैलांवर पदार्थ बनवण्याची पद्धत बदलते म्हणायला हवं असं मला वाटतं. शेंगदाणा चटणी, लसूण चटणी इत्यादी सर्व पदार्थांच्या चवी धर्तीवर थोड्या थोड्या अंतरावर बदलत असतात. त्या प्रत्येक पदार्थांची झकास चव आयुष्यभर मेंदूत साठवली जाणारी असते. अगदी अंतराचं जाऊ द्या, एका घरातील 2 व्यक्तींनी बनवलेला एकच पदार्थ छान वेगवेगळ्या चवींचा असू शकतो. चहा हे उदाहरण हमखास याची खात्री देते. घरातील 4-5 व्यक्तींनी तयार केलेला चहा हा हमखास वेगवेगळ्या चवींचा असतो. परवा माझं जळगाव या खानदेशातील गावी कार्यक्रमानिमित्त जाणं झालं. माझा एक डॉक्टर मित्र, त्याच्या घरी मी अनेक नवनवीन चविष्ट खानदेशी पदार्थ खाल्लेले आहेत. त्यांचा आस्वादही घेतलेला आहे. मात्र जळगावच्या या भेटीत 2 नवीन पदार्थ मला खायला मिळाले. अतिशय स्वादिष्ट असे होते. वर म्हटल्याप्रमाणे वयाची 6 दशकं आता पूर्ण झालीत, पण हे 2 पदार्थ मी नावही पहिल्यांदा ऐकलेलं आणि खाल्लेही पहिल्यांदा. खूप मस्त चव होती. बटाट्याचा शिरा आणि शिंगाड्याचा शिरा हे ते 2 गोड पदार्थ अगदी पहिल्यांदा खाल्लेले आहेत. गावाहून आल्यावर इथे मी काही स्नेहांसमोर हा विषय काढला तर काहींना शिंगाड्याचा शिरा माहीत आहे असं म्हणाले. पण बटाट्याचा शिरा कोणीच कधीही खाल्ला नव्हता आणि नावही ऐकलेलं नव्हतं. किंबहुना नावही त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं होतं. मला त्याची रेसिपी माहीत नाही, पण बटाट्याचा शिरा झकास, प्रसन्न करणारा फिकट पिवळा आणि तूप भरपूर असा होता. शिंगाड्याचा शिरा खरपूस नारिंगी रंगाचा चविष्ट असा होता. साहजिकच दोन्ही पदार्थ जरा जास्तच खाल्ले. खिचडी, भगर, दाण्याची आमटी हे चविष्ट पदार्थही खाल्ले. हे सारं आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी. एक आणखी खूपच चविष्ट खुमासदार पदार्थ खायला मिळाला. तुपात भिजवलेली भाकरी आणि लसणाची चटणी. अनेक लसणांच्या चटणीचे प्रकार याआधी खाल्लेले, पण ही आंबट गोड तिखट चवीची लसणीचा एक वेगळाच खमंग असा सुवास असलेली चटणी त्या भाकरीबरोबर खाण्याची खुमारीच वेगळी झकास होती. कधी कधी असं वाटतं की ही वेगवेगळ्या प्रांतातील खाण्याच्या पदार्थांची ऐश कधी अनुभवायला मिळणार. या जन्मी शक्य नसलं तरी पुढील जन्मी ती संधी सोडायची नाही. पुढील जन्मी पर्यटन आणि वेगवेगळे पदार्थ खाणे हाच विषय प्रामुख्याने मनात ठेवून पुढचं आयुष्यसुद्धा असंच पुन्हा सार्थकी लावायचे. चारोळी. भौरे की गुंजन है मेरा दिल. भौरे की गुंजन है मेरा दिल. माहीत आहे ना हे प्रसन्न गाणं? भौरे की गुंजन है मेरा दिल. माहीत आहे ना हे प्रसन्न गाणं? गुणगुणणाऱ्या भुंग्यांबद्दल हेच असेल ना फुलांचं म्हणणं? गुणगुणणाऱ्या भुंग्यांबद्दल हेच असेल ना फुलांचं म्हणणं? भौरे की गुंजन है मेरा दिल. माहीत आहे ना हे प्रसन्न गाणं? गुणगुणणाऱ्या भुंग्यांबद्दल हेच असेल ना फुलांचं म्हणणं? प्राजक्त. धन्यवाद.